मागच्या लेक्चरला आपलं लेक्चर होतं पुरस्कारावर. आता आपण दुसऱ्या टॉपिक कडे जातोय. त्या टॉपिकचं नाव आहे प्रमुख नेमणुका. प्रमुख नेमणुका. जानेवारी महिन्यापासून जेवढ्या हे नेमणुका झाल्या तेवढ्या नेमणुका आपल्याला घ्यायच्या आहे. बरोबर. चला आणल्या सगळ्यांनी वया, स्टार्ट करायचं. चला पहिलाच प्रश्न आहे आपला. इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायणन. लिहा. इस्रो अध्यक्ष. इस्रो अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन. IMP प्रश्न आहे. इस्रोच्या अध्यक्षपदी डॉक्टर व्ही नारायणन यांची निवड. आता आलंय इस्रो, तर इस्रो बद्दल काही महत्वाचे पॉइंट आपण पाहू. लिहा. इस्रो. सगळ्यात पहिले तर इस्रोचा लॉंग फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंग्लिश मध्ये ISRO. इस्रो. इस्रोचे अध्यक्ष आहे डॉक्टर व्ही नारायणन. कितवे अध्यक्ष आहे ते, तर 11वे. लिहून टाका ते पण, 11वे अध्यक्ष. इस्रो बद्दल आपण पाहतोय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लिहा. मुख्यालय बेंगलुरू कर्नाटक. मुख्यालय बेंगलुरू कर्नाटक. लिहिलं. हा. स्थापना 15 ऑगस्ट 1969. 15 ऑगस्ट 1969. स्थापना 15 ऑगस्ट 1969. इस्रोचे पहिले अध्यक्ष, इस्रोचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई. विक्रम साराभाई. झालं. एवढं आपल्याला इस्रो बद्दल माहिती पाहिजेच. इस्रोचा लॉंग फॉर्म, इस्रोची स्थापना, इस्रोचे करंट अध्यक्ष, पहिले अध्यक्ष आणि इस्रो बद्दल एवढं आपल्याला माहिती पाहिजे. आलं का? चला नेक्स्ट आहे आपला, नेक्स्ट पार्ट आहे आपला सेबी. सेबी. पुढचा पार्ट आहे आपला सेबी. सेबी इंग्लिश मध्ये पण लिहू, मराठीत पण लिहू. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्याचे अध्यक्ष तुहिन कांता. अध्यक्ष तुहिन कांता. सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता. सेबीचा लॉंग फॉर्म लिहून घ्या. प्रश्न कसा फ्रेम होईल. सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? तुहिन कांता. सेबीचा लॉंग फॉर्म सांगा. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. कितवे अध्यक्ष? 11वे. ते पण 11वे होते. 11. आजचा नंबर 11 है ना. 11. झालं. आता सेबी बद्दल पाहायचं म्हटलं तर काय पाहायचं परत. स्थापना घ्या. स्थापना 12 एप्रिल 1988. सेबीची स्थापना पटापट लिहा, टाइमपास करायचं नाही. 12 एप्रिल 1988. मुख्यालय मुंबई. मुख्यालय मुंबई.
आता हे जी सेबी स्थापना झाली होती, या स्थापनेची शिफारस तिथे लिहा, शिफारस GS पटेल समिती, GS पटेल समिती लिहा पटापट. म्हणजे आता पूर्ण पोस्टमॉर्टमच करायचं त्याचं. पहिला प्रश्न, सेबीचे अध्यक्ष कोण? तुहिन कांता. सेबीचा लॉंग फॉर्म सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988. मुख्यालय मुंबई. आणि ही जी समिती, ही जी सेबी संस्था स्थापन झाली होती, याची शिफारस कोणी केली? GS पटेल समिती. आलं का? लिहा. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून निवड का? निवडणूक मधून आले तर काय? निवड. आणि या ज्या संस्थेचे काय? नियुक्ती आणि निवड मध्ये फरक आहे ना. निवडणूक जर झाली, आता पंतप्रधानांची काय होते? निवडणूक. त्यांची काय झाली? निवड. नियुक्ती म्हणजे काय? रिटायरमेंट. नियुक्ती म्हणजे अपॉइंट केलं जातं, समजतंय की नाही? नियुक्ती म्हणजे समजा आता तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय, तुमचं सिलेक्शन झालं तर तुमची काय होईल? नियुक्ती. निवड होईल का तुमची? निवड म्हणजे काय? निवडणूक झाली, त्याच्यात ज्या पक्षाचा विजय झाला त्याची निवड. पण आपण नियुक्तीलाच निवड समजतो. दोन्हीमध्ये फरक आहे. पंतप्रधानांची निवड होते का नियुक्ती होते? आधी निवड होते आणि मग नियुक्ती होते. या निवडणुकीमध्ये ह्या पक्षाचे लोक निवडून आले आणि मग त्यांची नियुक्ती पंतप्रधानपदी झाली, असं असतं ना. असं असतं की नाही? आता ही सेबीची निवडणूक होते का? सेबीची निवडणूक होते का? इस्रोची निवडणूक होते का? नाही. उच्च पदस्थ व्यक्ती असतील तर त्यांची नियुक्ती डायरेक्ट केली जाते. आलं? पुढे, डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी 47वे अध्यक्ष म्हणून. डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशाचे? अमेरिका. अमेरिकेचे 47वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे? आपल्याकडे काय असतात? पंतप्रधान. तिकडे राष्ट्राध्यक्ष. कोणाची जागा घेतली त्यांनी? जो बायडेन यांची जागा घेतली. याच्या अगोदर कोण होते? जो बायडेन. लिहा, त्यांनी जो बायडेन यांची जागा घेतली. कोणी जागा सोडतं तेव्हा त्याच्या जागेवर नवीन माणूस येतो. त्यांनी जो बायडेन यांची जागा घेतली. दुसऱ्यांदा ते आले. मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष. मानवी, नेक्स्ट पार्ट घ्यायचा आहे 2 ओळी सोडून. मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष. मानवी हक्क आयोग अध्यक्ष. सगळ्यात पहिलं काम आपलं अध्यक्ष पाठ करायचं. अध्यक्ष आहे व्ही राम सुब्रमण्यम. व्ही राम सुब्रमण्यम. व्ही राम सुब्रमण्यम. नववे अध्यक्ष. कितवे रे? 9वे अध्यक्ष. त्यांनी कोणाची जागा घेतली? न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची जागा घेतली. याच्यावर प्रश्न प्रेम होईल. आता गुगली काय राहते? जे लोकांना सगळ्यांना येतं त्याच्यावर प्रश्न बनत नाही. हे आठवे. 9व्याच्या मागे 8वाच राहील ना. यांची जागा घेतली 8वे ते 9वे. आलं? चला, आता आपण पाहणार आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. हे कोणत्या आयोगाबद्दल बोलताय आपण?
राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, त्याचे अध्यक्ष कोण? सुब्रमण्यम. 9वे अध्यक्ष त्यांनी कोणाची जागा घेतली? न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा. आता आपण काय पाहू? त्याची स्थापना लिहा. स्थापना 12 ऑक्टोबर 1993. तारीख सहित पाठ पाहिजे भाऊ, अभ्यास करताय ना. 12 ऑक्टोबर 1993. 12 ऑक्टोबर 1993. मुख्यालय नवी दिल्ली. मुख्यालय नवी दिल्ली. रचना, या आयोगामध्ये रचना कशी राहते? 1 अध्यक्ष, 5 सदस्य. 1 अध्यक्ष, 5 सदस्य. म्हणजे टोटल किती लोक राहतात याच्यात? अगोदर 11 राहायचे, आता कमी झाले. समजलं का? समजलं का? हा, एकच राहिला आता. या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? लिहा. पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा. न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही काय माहित, प्रत्येकाच्या पुढे काय लिहिलंय रे? न्यायमूर्ती. म्हणजे ह्या आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे एक तर सरन्यायाधीश असतील किंवा न्यायाधीश असतील. टेम्पररी माणूस कोणीही या आयोगाचा अध्यक्ष बनू शकत नाही, कारण त्या आयोगाचं नाव काय? राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. मानवी हक्क म्हणजे काय? आपण जगत असताना आपल्याला काय काय हक्क आहे? श्वास घेण्याचा हक्क, जगण्याचा हक्क, त्याच्यानंतर तुरुंगाचा हक्क, बरोबर आहे ना? तुम्ही कैदी आहे पण तुम्हाला पाणी पिण्याचा हक्क आहे की नाही? कैदी म्हणून पाणी देऊन सोडून देणार का? कैद्याला जेवणाचा हक्क आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर त्या हक्कांसाठी लढणारा आयोग, कैद्यांच्या नाही, सर्व मानव जातीसाठी जे हक्क बनवले त्या हक्कांसाठी लढणारा आयोग म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. हा राष्ट्रीय आहे तर राज्य मानवी हक्क आयोग सुद्धा आहे. मग कन्फ्युज व्हायचं नाही. आता आपण राज्याच्या परीक्षेची तयारी करतोय ना, मग राष्ट्रीय पण माहिती पाहिजे आणि राज्य मानवी हक्क आयोग पण माहिती पाहिजे. झालं. पहिले अध्यक्ष लिहिले का यांचे? एवढं आपल्यासाठी भरपूर होतं. महत्वाचं, सगळ्यात खतरनाक, आरबीआय. आरबीआयचे गव्हर्नर. आरबीआयचे गव्हर्नर लिहा पटापट. बोला. संजय मल्होत्रा. आता आपण आले आरबीआय वर. आरबीआय फुल फॉर्म रिझर्व बँक ऑफ इंडिया. मग आरबीआयचे अध्यक्ष नसतात, कोण असतात? गव्हर्नर. कोण आहे रे? संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा. 26वे. कितवे? 26वे. कोणाची जागा घेतली? शक्तिकांत दास. ते पण लिहायचं, मी सांगतोय म्हणून, कारण तुम्हाला प्रश्न फ्रेम होईल आता की आरबीआयचे जे करंट गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा यांनी कोणाची जागा घेतली. लोकांना करंट माहिती आहे की संजय मल्होत्रा आहे, पण मागे कोण होते ते माहित नाही. शक्तिकांत दास यांची जागा घेतली. आता आपण पाहू आरबीआय बद्दल. आरबीआय बद्दल सगळ्यात पहिलं काय पाहतो आपण? स्थापना घ्या. स्थापना 1 एप्रिल 1935. राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949. तर पुऱ्या गावाला माहिती आहे. 4 ऑप्शन मध्ये 1949 आला तर मग गेला मार्क. 1 जानेवारी 1949. शिफारस
हे महत्वाचं आहे. आरबीआयची शिफारस कोणत्या समितीने केली होती? शाबास, हिल्टन यंग आयोग. या आयोगाने आरबीआय ही भारताची बँक म्हणून एक बँक असावी, बँकांची बँक असावी अशी शिफारस केली होती. शिफारसीवर सुद्धा प्रश्न आहे. आरबीआयचे प्रतीक, आरबीआयचे प्रतीक नाही, वाघ आणि पाम ट्री. वाघ आणि पाम ट्री. पाम ट्री झाड कशाचं आहे काय माहित, हाय पण वाघ आणि पाम ट्री. झालं का रे? काय राहिलं? पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख. हा भारतीय, लिहून घ्या ना, सी.डी. देशमुख. पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख. पण 1935 ला बँक स्थापन झाली ना, तेव्हा इंग्रज होते. मग तेव्हा इंग्रज गव्हर्नर होता ऑसबोर्न अल्कल स्मिथ. ऑसबोर्न इकडे लिहितो, इंग्रजवर ऑसबोर्न अर्कल स्मिथ आणि भारतीय सी.डी. देशमुख. झालं. हे 26वे गव्हर्नर आहे आपले संजय मल्होत्रा. झालं का? स्पेशल लिहित आहे ना, एका पानावर 2च संस्था येऊ द्या. गिचिड पिचिड करू नका जास्त. एका पानावर 2च संस्था येऊ द्या. पुसू का? मागचं लेक्चर एकदम खतरनाक झालं होतं आपलं पुरस्कारचं. ते जर परत तुम्ही पाहिलं तर पुरस्कारावरचा एकही प्रश्न आपण सोडलेला नाहीये. सगळे पुरस्कार पाठ होऊन जातात आपले. नेक्स्ट आहे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मेशन काय पुढे ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती NITI. एक वेळा परत चेक करून घ्यायचा बरोबर आहे का चूक आहे असं लॉंग फॉर्म. याचे कोण? सगळ्यात पहिले तर अध्यक्ष लिहा. अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. या आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. मग आता अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. दुसरा CEO म्हणजेच काय? मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे BVR सुब्रमण्यम. BVR सुब्रमण्यम.
BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले अधिकारी आहेत. चला पुढे. स्थापना. स्थापना माहिती आहे? बोला. 1 जानेवारी 2015. याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न MPSC विचारते नीती आयोगावर. 1 जानेवारी 2015. एक जानेवारी 2015 झालं. चला CRPF चे महासंचालक CRPF ज्ञानेंद्र प्रताप सिंह. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल. आपले SRPF आहे ना, तसं केंद्राचं आहे CRPF. त्याचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कंसात BCCI. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI चे सचिव. BCCI चे सचिव देवजीत सैकिया. त्यांचं नाव आहे देवजीत सैकिया. देवजीत सैकिया. हा प्रश्न आला होता आता ग्रुप C च्या मेन्सला. चुकला तो, वाचला नव्हता. जयशा लिहिलं. आता जस्ट आहे ना, वाचला नाही तो, बारीक वाचावं लागतं. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष बहादूर सिंग सागू. बहादूर सिंग सागू. बहादूर सिंग सागू. सागू. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष बहादूर सिंग सागू. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI. UIDAI म्हणजेच आधार. UIDAI यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजे CEO पदी भुवनेश कुमार. त्यांचं नाव आहे भुवनेश कुमार.
भुवनेश कुमार. भुवनेश कुमार. ओके. नीति आयोगाचे अध्यक्ष कोण लिहिले आपण? पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.व्ही.आर. सुब्रमण्यम. नीति आयोगाचे उपाध्यक्ष पण आहे, तिथे उपाध्यक्ष ऍड करा. सुमन बेरी. सुमन बेरी. अरुणाचल प्रदेशच्या अरुणाचल प्रदेशचे महोत्सव सदिच्छा दूत. अरुणाचल प्रदेशचे महोत्सव म्हणजे सण वगैरे साजरे करतात ना, त्याचे सदिच्छा दूत म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती केली आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? ब्रँड अँबॅसेडर. आता पोलिओची ऍड वगैरे करायची असेल तर अमिताभ बच्चन करायचे का बरं? अमिताभ बच्चनने सांगितलं तर लोक ऐकतात, म्हणून अशा व्यक्तीची निवड केली जाते. समजतंय का? त्याच्यानंतर तुम्ही जर एखाद्या पिक्चर पाहायला गेले तर तिथे अक्षय कुमार ऍडव्हर्टाईज करतो धूम्रपान, आणि लगेच दुसऱ्या टीव्ही मध्ये काय करतो? विमलची ऍडव्हर्टाईज करतो पिक्चर मध्ये. म्हणजे जिथे त्यांना पैसे भेटतात तिथे ते काम करतात. त्यांना आपण काय म्हणतो? हिरो. ते हिरो आहे का? नाही, झिरो आहे ते. तिथे सांगतो की गायछाप खाऊ नका, विमल खाऊ नका, आणि दुसऱ्याने पैसे दिले की विमल चांगली आहे, बोलो जुबा केसरी. हे सगळे हराम आहेत ते. बरोबर आहे की नाही? हराम येते. 3-3, 4-4 मेडिसन करता. अजून शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण, आणि शेवटी मग तो टायगर श्रॉफ बी त्याला जॉईन होतो. तो टायगर श्रॉफ एवढी खतरनाक बॉडी त्याची, तो खाता शिंक विमल. त्यांचं पाहून हे 10 विमल खाता. 10 आणि कुसुंब्यात तर लेडीज बी खाता. अजय देवगण खातो ना, मग आपण बी खाऊ. ते खाता का? ते नाही खाता, आपणच खाता. चलो, तर सदिच्छा दूत म्हणून पंकज त्रिपाठी. माहिती आहे ना पंकज त्रिपाठी? कोणता पिक्चर? पंकज त्रिपाठी ओळखता का? कोणता आहे तो? आपल्या अक्षय कुमार आणि तो देवाबद्दल पिक्चर नाही का तो? नाही. हा, परेश रावल राहत तिच्यात तो. OMG. हा, त्याचा सेकंड पार्ट आलाय आता. हा, तो सेकंड पार्ट आहे ना OMG चा. तो जे तो पंकज त्रिपाठी भोलेनाथचा भक्त राहतो तो. ठीक आहे, माझ्या लक्षात आलं, तुमच्या नाही बी आलं चालतं. चला, नामिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष. नामिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष, पहिली महिला अध्यक्ष नेटुम्बो नंदी वाहक.
पहिली महिला अध्यक्ष झाली ना, म्हणून. झालं. पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे अध्यक्ष जय शहा, हे ICC चे अध्यक्ष आहे, जय शहा. आणि BCCI चे सचिव पहिले आपण कोण, देवजीत सैकिया. त्याच्यात कन्फ्युजन झालं. लिहिलं का? विचारले. चला पुढे पुढे. कायदा आयोगाचे अध्यक्ष, कायदा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. कायदा आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. दिनेश माहेश्वरी. हा कितवा कायदा आयोग आहे? 23वा कायदा आयोग. कायदा आयोगाचा कार्यकाळ 3 वर्ष, कार्यकाळ 3 वर्ष. कायदा आयोग कार्यकाळ 3 वर्ष. आता 2024 ला स्थापन झालाय. 1 डिसेंबर 2024 ला स्थापना झाली त्याची. तर तो आता 31 ऑगस्ट 2027 पर्यंत म्हणजे 3 वर्ष राहील. बरोबर का? मग काय प्रश्न इंद्रिया? आता पहिला कायदा आयोग केव्हा स्थापन झाला होता? 1834. पहिला कायदा आयोग याच्यावर प्रश्न बनलाय. पहिला कायदा आयोग 1834. अध्यक्ष लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले. झालं का? झालं का? एक ऍड करा त्याच्यात. स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोग. स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोग. स्वातंत्र्यानंतरचा पहिला कायदा आयोग 1955. त्याचे अध्यक्ष होते MC सेटलवाड. MC सेटलवाड. हा पण आलाय प्रश्न. तीन चार वेळा कोणता आला माहिती का? पहिला कायदा आयोगाचा अध्यक्ष लॉर्ड मेकॉले. झालं. पहिला कायदा लॉर्ड मेकॉलो 1832. 1834. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे सध्याचे आपले? लिहा. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. त्याच्याच खाली उपाध्यक्ष अण्णा बनसोडे. अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष. अण्णा बनसोडे. झालं. पुढचं जर्मनीच्या चान्सलर पदी, जसं आपलं भारताचं पंतप्रधान पद राहतं
अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद राहतं, तसं जर्मनीचं काय आहे, चान्सलर. हे पास लिहा, चान्सलर. जर्मनीचं काय, चान्सलर. जर्मनीच्या चान्सलर पदी फ्रेडरिक मर्ज. फ्रेडरिक मर्ज यांची निवड. झालं. त्याच्या खाली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज. अँथनी अल्बानीज. हा एक प्रश्न तयार होईल रे. आता आपण आशिया कप जिंकले ना, आशिया कप जिंकले ना आपण, मग आपण ती ट्रॉफी घेतली नाही त्यांच्याकडून. कोणाकडून, काय नाव आहे लिहा. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी. तो पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष होता, म्हणून आपण त्याच्याकडून ट्रॉफी घेतली नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष. आपल्या बीसीसीआयचा अध्यक्ष कोण आहे रे, तो आयसीसीचा आहे. नवीन आला आता, लिहा तिथे. आपण बीसीसीआय लिहिलंय ना, बीसीसीआयचा सचिव देवजीत सैकिया, त्याच्यावरती लिहून घ्या. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास. परवा 2-4 दिवस झाली निवड झाली त्यांची, मिथुन मनहास. तसं पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष आहे मोहसिन नकवी. तो ट्रॉफी देणार होता, म्हणून आपण ती ट्रॉफी घेतली नाही. नकवी, मोहसिन नकवी. शांतता ठेवा, म्हणजे मला जास्त कॉन्सन्ट्रेट करता येतं. आयुष्मान खुराना, फिट इंडिया आयकॉन. फिट म्हणजे फिट नाही बर का, हा हेल्दी. तो फिट वेगळा, तो फिट म्हणजे बिना कामाचा, हा फिट म्हणजे कामाचा. आयुष्मान खुराना, फिट इंडिया आयकॉन. फिट इंडिया आयकॉन. सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक. सोनाली मिश्रा आरपीएफ च्या पहिल्या महिला महासंचालक. आरपीएफ रेल्वे पोलीस फोर्स.
सोनाली मिश्रा. प्रश्न बनेल बर का, लक्षात ठेवा, वाचून ठेवायचं. सोनाली मिश्रा. आरपीएफ स्थापना 1957, मुख्यालय नवी दिल्ली. नेक्स्ट, पराग जैन, रॉ चे प्रमुख. पराग जैन. रॉ माहिती ना, रॉ भारताची गुप्तहेर संघटना. फुल फॉर्म रिसर्च अँड अनालिसिस विंग. विंग म्हणजे काय, पंख. रिसर्च अँड अनालिसिस विंग. रॉ चे प्रमुख म्हणून पराग जैन. भारताची बाह्य गुप्तचर संस्था. रॉ काय आहे, भारताची, लिहून घ्या, भारताची बाह्य गुप्तचर संस्था. स्थापना 21 सप्टेंबर 1968. 21 सप्टेंबर 1968. मुख्यालय दिल्ली, नवी दिल्ली. एकवीस सप्टेंबर 1968. पेन्शन फंड नियामक. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण याचे अध्यक्ष. हे बघा, असं म्हटलं जातं त्याला, PFRD. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष शिव सुब्रमण्यम रमन. शिव सुब्रमण्यम रमन. कशाचे, PFRD याचे का, शिव सुब्रमण्यम रमन. शिव सुब्रमण्यम रमन. लोक असं शिंकल्यावर सॉरी का बरं म्हणतात, तुम्हाला माहिती का? म्हणता की नाही? मी नाही म्हणत. आपल्याला शिकायला लोकांना कशाला सॉरी म्हणायचं? त्यांना येत नाही का? ते ह्याच्यासाठी म्हणता की आम्ही डिस्टर्ब केलं बा तुम्हाला. सॉरी बा, मी कामाच्या ठिकाणी शिंकलो बा, असं असं गुड मॅनर्स म्हणता त्याला. तुम्ही पण सॉरी म्हणत जा, मी नाही म्हणणार. घ्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अजय कुमार, म्हणजे UPSC चे अध्यक्ष. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. UPSC च्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती. MPSC च्या राज्यपाल. राष्ट्रपतीच.
युपीएससीच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती, एमपीएससीचे राज्यपाल. एमपीएससीचे कोण आहे आता अध्यक्ष? रजनीश शेठ. वाचून घ्यायचं, मला काही आठवत नाही आता. अध्यक्षाची शपथ पाठ केले सगळ्यांच्या, सगळ्या उच्च पदस्थ लोकांच्या शपथ पाठ केलाय का? राष्ट्रपतीला शपथ कोण देतं? सर्वोच्च न्यायालयाचे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतो? राष्ट्रपती. अल्टिमेटली बरोबर का? मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो? आणि राज्यपालांना? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. हे उलट नाही. हा, तर ते वाचून घ्यायचं. राज्यघटना महत्वाचा विषय. डिटेल माहिती पाहिजे आपल्याला, है ना? सरपंच राजीनामा कोणाकडे देता? माहित नाही? भरती करताय ना? सरपंच राजीनामा कोणाकडे देता? पंचायत समिती सभापती. पंचायत समितीचे सभापती कोणाकडे राजीनामा देता? काय माहित सर? लोकसभेचे सभापती कोणाकडे राजीनामा देता? उपसभापतीकडे. आणि उपसभापती कोणाकडे देतो? है ना? आणि दोन्ही राजीनामे कोणाकडे देता? मग दोन्हींना द्यायचं असतील तर ठोकड्यात ते सगळं वाचले नाही का? राज्यघटना वाचा, कार्यकाळ वाचा. लोकसभेच्या सभापतीचा कार्यकाळ 2.5 वर्ष. आणि राज्यसभेला सभापती राहतो का? राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो तो भारताचा उपराष्ट्रपती असतो. आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ म्हणजे वाचन कमी पडतंय राज्यघटनेचं. तुमचा कमजोर विषय तुम्हाला सांगून दिला. राज्यसभेचा कार्यकाल 6 वर्षे सदस्यांचा. उपराष्ट्रपती 5 वर्ष राहतो. तो राज्यसभेत असला तरी तो 5 वर्षच राहतो, पण 6 वर्ष नाहीये. आणि राज्यसभा हे बरखास्त होत, ते स्थायी सभागृह आहे. लोकसभा हे काय होतं? बरखास्त होतं, त्याची निवडणूक होते. राज्यसभेचे सदस्य दर 2 वर्षांनी किती? 1/3 सदस्य निवृत्त होतात. चला पुढे. युपीएससी हून गोष्ट कुठे चालली गेली? सरपंचाहून डायरेक्ट राज्यसभा, लोकसभा. राज्यघटना वाचा. त्याच्यात तुम्हाला ते चार्ट दिले ना, तुम्ही ते चार्ट काढले नाही का? ते चार्ट वाईज करा ना. कोणाचा कार्यकाल किती? कार्यकालचा चार्ट स्पेशल बनवायचा, राजीनाम्याचा चार्ट स्पेशल बनवायचा, है ना? त्याच्यानंतर शपथचा चार्ट स्पेशल बनवायचा. नाव लिहायचं, इकडे कार्यकालचा कॉलम, इकडे का. हे बघा, आता समजा मी लिहिला, मी येते राष्ट्रपती सदस्य म्हणून आपण. त्याच्यानंतर इथे कार्यकाल लिहायचा त्याचा 5 वर्ष. शपथ सरन्यायाधीश. आणि इकडे बाजूला लिहायचं त्याचा काय राहिलं? राजीनामा. बरोबर का? हा असा कॉलम बनतो मस्त पैकी. आणि तो तर आयता दिलाय टोकड्यामध्ये. वाचा ना, सांगताच लगेच उत्तर आलं पाहिजे. चला जाऊ द्या, काही टेन्शन नाही. तुम्ही तोपर्यंत वाचा, जेवढं लिहिलंय आपण तोपर्यंत.
हा, मालदीवच्या पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? मालदीवच्या पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कटरीना कैफ, ब्रँड अँबॅसेडर कटरीना कैफ. ब्रँड अँबॅसेडर मालदीव. चला ओके. इथे आपल्या नेमणुका, प्रमुख नेमणुका संपलेल्या आहे. ठीक आहे, किती झाले? 2-3 पानं भरले का? किती प्रश्न झाले? 4 पेज झाले ना?